ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 76 अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग। श्री गणेशाय नमः। पूर्वैः अपि मुमुक्षुभिः एवं ज्ञात्वा कर्म कृतं तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं कर्म एव कुरु। पूर्वी होऊन गेलेल्या मुमुक्षुजनांनी कर्मफलाची इच्छा त्याग करून कर्म करीत असल्याने केलेल्या कर्माचे मला बंधन होत नाही असे जाणून कर्माचरण केले। म्हणून तू देखील पूर्वीच्या मुमुक्षूंनी केलेल्या कर्मांचेच आचरण कर। मागील मुमुक्षु जे होते तीही ऐशिया जाणोनी माते कर्मे केली समजते धनुर्धरा। परी ते बीजे जैसी दग्धली नुगवितीची पेरिली तैशी कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू। येथ आणिकही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुलिये चाडे सज्ञाना योग्यू नोहे। हे धनुर्धरा, पूर्वी जे मुमुक्षुजन होऊन गेले त्यांनी अशाच प्रकारे माते म्हणजे मला जाणून समस्त कर्मे केली, परंतु अग्नीने दग्ध झालेली बीजे पेरली असता जशी उगवत नाहीत त्याप्रमाणे त्यांनी निष्काम बुद्धीने केलेली कर्मे त्यांना मोक्ष प्राप्तीला कारणीभूत झाली। अर्जुना, येथे आणखीही एक गोष्ट आहे। हे कर्म आहे की अकर्म आहे ह्याचा योग्य विचार वा निवाडा आपल्या चाडे म्हणजे बुद्धीने वा मताने करणे ज्ञानवंतांना देखील कठीण आहे। कर्म किम अकर्म किम इति अत्र कवयः अपि मोहिताः तत् ते कर्म प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वा अशुभात मोक्षसे। कर्म म्हणजे काय व अकर्म म्हणजे काय ह्याचा निर्णय करताना मोठमोठे बुद्धिवंत देखील संभ्रमात पडतात। म्हणून कर्म म्हणजे काय व अकर्म म्हणजे काय हे तत्व मी तुला समजावून सांगतो। ते ज्ञान प्राप्त केल्यावर तू अशुभात म्हणजे कर्मबंधनापासून वा संसार बंधनांपासून मुक्त होशील। कर्म म्हणिपे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले। जैसे का कुडे नाणे खऱ्याचेनी सारखेपणे डोळ्यांचेही देखणे संशयी घाली। तैसे नैष्कर्म्यतेचेनी भ्रमे गिवसित आहाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती। वाचुनी मूर्खाची गोठी कायसी एथ मोहले गा क्रांतदर्शी म्हणून आता तेची परियेसी सांगे न तुझं। ज्याला कर्म म्हणतात ते म्हणजे काय अथवा अकर्माचे लक्षण काय याचा विचार करता करता विचक्षण गुंफोनी ठेले म्हणजे बुद्धिवंत लोक देखील घोटाळ्यात पडतात। ज्याप्रमाणे कुंडे म्हणजे खोटे नाणे हुबेहूब खऱ्या नाण्यासारखे दिसल्यामुळे आपले डोळे संशयात पडतात, त्याप्रमाणे केवळ आपल्या मनोधर्माने म्हणजे संकल्पाने दुसरी सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे ते देखील ज्याला भ्रमाने नैष्कर्म्य समजतात ते वास्तविक कर्म असल्याने कर्माच्या पाशात अडकतात। कर्म व अकर्म यांच्या विचारामध्ये मोठमोठे क्रांतदर्शी म्हणजे दूरदर्शी विद्वान लोक देखील संभ्रमित होतात। मग तेथे मूर्ख अज्ञानी जनांची गोष्ट काय कामाची। म्हणून आता तोच कर्म अकर्माचा विचार तुला समजावून सांगतो। हि कर्मणः अपि बोद्धव्यम अस्तिच विकर्मणः बोद्धव्यम अस्तिच अकर्मणः बोद्धव्यम अस्ति कर्मणः गतिः गहना। शास्त्रविहित कर्माचे तत्व जाणून घेणे उचित आहे व शास्त्र निषिद्ध कर्माचे तत्व जाणणे देखील उचित आहे आणि सर्व कर्म त्याग करून राहणे ह्या अवस्थेचे तत्वही समजून घेण्यासारखे आहे, कारण कर्माचे यथार्थ स्वरूप फार गहन आहे। तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येथ। मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी। पाठी जे निषिद्ध म्हणिपे
तेही बुझावे स्वरूपे, येतुलेनी काही न गुंफे आपसैची. एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन, परिते असो ऐके चिन्ह प्राप्तांचे गा. ज्याच्या उपजत स्वभावामुळे ह्या विश्वाचा साकारपणा संभवतो ते म्हणजे कर्म होय. एथ म्हणजे या लोकी प्रथम त्याचे सम्यक म्हणजे यथार्थ स्वरूप समजून घेतले पाहिजे. मग वर्ण व आश्रम यांना उचित असे जे विहित कर्म शास्त्राने सांगितले आहे ते अनुष्ठान, पद्धत व फल यानुसार ओळखले पाहिजे. पाठी म्हणजे त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात त्याचेही स्वरूप जाणून घ्यावे व त्याचा त्याग करावा. येथे इतके केले असता मनुष्य कर्माने बद्ध होत नाही. एरवी म्हणजे अशा ज्ञानाच्या विचाराचा अभाव असला तर सर्व जग कर्माच्या अधीन राहील अशी ह्या कर्माची व्याप्ती मोठी गहन आहे. परंतु ते असो, कर्म वा कर्म यांचे असे यथार्थ ज्ञान प्राप्त झालेल्या सत्पुरुषांचे चिन्ह वा लक्षण आता सांगतो, ते ऐक रे बाबा. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.